नवापूर MIDC मधील एका टेक्सटाईल कंपनीला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सलीम पठाण, कल्पेश मावची, राजेश गावित, संतोष वाघ, मयूर साळवे, कैलास गावित, ललित वाघ, अब्दुल भाई तसेच नवापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्न केले। आग अत्यंत भीषण स्वरूपाची असल्याने तिला आटोक्यात आणणे हे मोठे आव्हान ठरत होते। सकाळी 11:30च्या सुमारास लागलेली आग संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मोठ्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली। तब्बल 6 ते 7 तास अग्निशमन दलाने आगीशी झुंज देत अखेर आग काबूत आणली आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 9 ते 10 फेरे मारले, मात्र तरीही आग पूर्णपणे आटोक्यात येत नव्हती। त्यानंतर व्यारा, सोनगड, पिंपळनेर, साक्री आणि नंदुरबार येथून फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। बाहेरून आलेल्या प्रत्येक अग्निशमन दलाच्या गाडीने 5 ते 6 फेरे मारल्यानंतर अखेर ही भीषण आग नियंत्रणात आणण्यात यश आले। विशेष म्हणजे नवापूर MIDC मध्ये वाढत्या टेक्सटाईल कंपन्या असूनही टेक्सटाईल उद्योगासाठी स्वतंत्र फायर ब्रिगेडची कोणतीही व्यवस्था नाही। संपूर्ण आग नियंत्रणाचे काम नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडवर अवलंबून होते। तसेच इतर तालुक्यातून आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही मोठे योगदान देत ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी मोलाची मदत केली। नवापूर पोलीस ठाण्याचे PI साहेब वारंवार माईकवरून नागरिकांना सूचना देत होते। आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन करण्यात येत होते। तसेच नवापूर तहसील कार्यालयाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नगरपालिकेचे आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी कोणतीही विशेष सुरक्षा साधने नसताना आगीशी सामना करत होते। त्यांच्या अंगावर सुरक्षेची आवश्यक जॅकेट सुद्धा नव्हते। तब्बल 43 ते 44 डिग्री तापमानात उन्हाचा प्रचंड तडाखा, आगीचे धगधगते गोळे आणि त्यातून निघणारी तीव्र वाफ सहन करत त्यांनी जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्ण ताकद लावली। प्रखर उष्णता आणि भीषण परिस्थितीतही त्यांनी मागे न हटता धाडसाने आगीचा सामना केला आणि अखेर नवापूर टेक्सटाईल कंपनीमधील या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले। हेलो